नमस्कार. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटरमध्ये या 5 दिवसीय लाईफ चेंजिंग वर्कशॉपच्या तिसऱ्या दिवसात मी डॉक्टर योगेश आहिरे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. सो कसे आहात सगळे? येस, ओके, धन्यवाद. चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. काल आपण आपल्या अदृश्य शक्तीचं रहस्य बघायला अनुभवायला शिकलो. आपण आपल्या अदृश्य शक्तीच्या विश्वात काल प्रवेश केला. आज आज आपण या रेकीला विज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे समजून घेणार आहोत. रेकी काय आहे, कसं काम करते, रेकी आपल्यापर्यंत कुठून आली, काय आहे रेकीचा इतिहास, या सगळ्या गोष्टी आज आपण शिकणार आहोत. शेवटी एक मेडिटेशन घेऊ. जर कुणाला काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा. सेशन संपल्यानंतर किंवा शेवटच्या वेळेमध्ये आपण प्रश्न उत्तर घेऊ जर असेल तर. ओके, चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. आज खऱ्या अर्थाने आपण रेकीच्या या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या खऱ्या स्वरूपाला आपण समजून घेणार आहोत. खरं स्वरूप, ज्याचं आध्यात्मिक आणि मूलभूत स्वरूप, ते आपण आज जाणून घेणार आहोत. तर रेकी हा प्राचीन जापानी शब्द आहे, भारतीय शब्द नाही, जापानी शब्द आहे. रे आणि की या 2 अक्षरांपासून रेकी हा शब्द तयार झालेला आहे. काय आहे रेकीचा अर्थ? रे म्हणजे ब्रह्मांडीय, सर्वव्यापी, आणि की म्हणजे जीवन ऊर्जा, पवित्र ऊर्जा. भारतामध्ये हिला ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा असं म्हणतात. समजलं? ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा ही रेकी ऊर्जा संपूर्ण ब्रह्मांडातून प्रवाहित होत असते. संपूर्ण ब्रह्मांडातून अगदी शुद्ध, प्रेमळ, उपचार करणारी, उपचारक्षम अशी दैवी ऊर्जा म्हणजे या रेकीकडे आपण बघत असतो. रेकी ऊर्जा आपण आपलं शरीर, मन आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी रेकीचा उपयोग करीत असतो. समजतंय मी काय बोलतोय? ओके. तर ही ऊर्जा तुम्ही सुद्धा अगोदर अनुभवलेली आहे. आश्चर्य वाटलं? हो, सगळ्यांनी अनुभवलेली आहे. बघा, कधी-कधी जर डोकं दुखत असेल, कधी-कधी डोकं दुखत असेल किंवा डोकं दुखलं असेल आणि आईने डोकं दाबून दिलं, डोकं चेपून दिलं, तर बरं वाटायला लागतं. अनुभवलंय कुणी? डोकं चेपल्यानंतर बरं वाटायला लागतं. म्हणजे रेकी ऊर्जा आहे. कधी-कधी आपण संकटामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, कुठल्यातरी प्रॉब्लेमला फेस करीत असतो आणि तिथे वारंवार आपण परमेश्वराला प्रार्थना करीत असतो किंवा त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी जी काही प्रार्थना असेल, ज्या कुणालाही आपण मानत असेल, परमेश्वराला मानत असेल किंवा त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन्सकडे आपण वारंवार जात जर असेल, तर त्यामध्ये सुद्धा रेकी बघायला मिळते. समजलं? पण रेकीची पुनर्स्थापना, रेकी हा जापानी शब्द आहे. म्हणजे रेकीची पुनर्स्थापना जपानमध्ये झाली. 1900च्या दशकामध्ये 1900च्या दशकामध्ये डॉक्टर मिकाऊ उसई यांनी जपानमध्ये या रेकीची पुनर्स्थापना केली. कोण होते डॉक्टर मिकाऊ उसई? डॉक्टर मिकाऊ उसई एका चर्चमध्ये प्रोफेसर होते. चर्चमध्ये प्रोफेसर होते.
आणि एकदा त्यांच्या स्टुडंटने त्यांना एक प्रश्न विचारला, "सर, अशी कुठली विद्या आहे, असं कुठलं रहस्य आहे, की जे हाताच्या स्पर्शाने आजार आणि मानसिक समस्यातून निवारण मिळतं?" डॉक्टर मिकाऊ उसाई सरांकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण त्यांनी या रहस्याबद्दल, या विद्येबद्दल त्यांनी अगोदर ऐकलेलं होतं. त्यानंतर त्यांनी बराच शोध घेतला. बरेच ग्रंथ वाचली, पुस्तकं वाचली. अनेक लोकांकडे किंवा अनेक देशांमध्ये जाऊन त्यांनी या विद्येचा शोध घेतला. पण त्यांना समाधान मिळालं नाही. हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता, बेचैन करीत होता. लगातार त्यांच्या मनामध्ये या प्रश्नाने बेचैनी निर्माण केली. मग त्यांनी जपानमध्ये किरोमा नावाच्या एका टेकडीवर किरोमा नावाच्या एका टेकडीवर 21 दिवस लगातार ध्यान साधना करत उपवास केला. विना अन्न-पाणी उपवास केला आणि त्यानंतर त्या किरोमा टेकडीवरती त्यांना नैसर्गिकरित्या या दैवी शक्तीचा शक्तिपात झाला. शक्तिपात म्हणजे काय? तर आकाशातून एक पांढरा प्रकाश आला आणि तो शरीरामध्ये गेला आणि त्यांना तिथे ही रेकी प्राप्त झाली. हा शक्तिपात तिथे झाला. त्यानंतर काय झालं? त्यानंतर डॉक्टर मिकाऊ उसई त्या किरोमा टेकडीवरून खाली उतरायला लागले. शक्तिपात झाल्यानंतर खाली उतरायला लागले. खाली उतरत असताना त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. ठेच लागल्यानंतर रक्त वाहू लागलं आणि अंगठ्याला वेदना अतिशय जाणवायला लागल्या. 21 दिवसाचा उपवास. त्यांनी तो पायाचा अंगठा असा हातात धरला. जसं सहज आपलंही लक्ष जातं ना लागल्यानंतर. जातं की नाही? तसा त्यांनी तो अंगठा असा हातात धरला, पायाचा अंगठा आणि काही वेळामध्ये तो रक्तप्रवाह थांबला. नुसता रक्तप्रवाह नाही थांबला, तर वेदनाही शांत झाल्या. वेदना शांत झाल्यात. जखम वेदना नाही राहिल्यात. हा त्यांना मिळालेला पहिला चमत्कार होता. पहिला चमत्कार. त्यानंतर ते तिरोमा नावाच्या टेकडीवरून खाली उतरलेत. उतरल्यानंतर एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले. ढाब्यावर जेवणासाठी थांबलेत आणि त्या ढाब्यावर त्यांनी पोटभर जेवणाची ऑर्डर केली. पोटभर जेवणाची ऑर्डर केली. बघा विज्ञान काय सांगतं? 21 दिवस किंवा इतका जास्त अन्न-पाण्या वाचून, अन्न-पाण्याविना जर उपवास केला, तर तुम्ही लगेच पोटभर जेवण करू शकत नाही. थोड्या-थोड्या वेळानंतर थोडं-थोडं अन्न, थोडं-थोडं पाणी ग्रहण करावं लागतं. अन्नही हलकं-हलकं घ्यावं लागतं. पण डॉक्टर मिकाऊ उसई यांनी पोटभर हेवी अन्न खाल्लं. हा दुसरा चमत्कार होता. या दरम्यान काय झालं? अजून एक घटना घडली. या दरम्यान अजून एक घटना घडली. ती घटना अशी होती, की त्या ढाबा मालकाची एक छोटी नात, मुलगी, ती नात तिथे झोपलेली होती. तापेने कणकण आलेली होती, अस्वस्थ होती आणि तिच्या चेहऱ्यावर, गालावरती सूज स्पष्ट दिसत होती. डॉक्टर मिकाऊ उसई सरांचं त्या डॉक्टर मिकाऊ उसाई सरांचं त्या मुलीवरती लक्ष गेलं आणि त्यांच्या अंतर्मनातून एक प्रेरणा झाली, त्या मुलीला बरं करण्याची. त्या मुलीला बरं करण्याची. डॉक्टर मिकाऊ उसाई सरांनी
त्या ढाबा मालकाची परमिशन घेतली, परवानगी घेतली आणि त्या मुलीला हिलिंग केलं. थोड्या वेळामध्ये त्या मुलीचा ताप नाहीसा झाला. ताप नॉर्मल झाला. सूज उतरली. पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, सूज ही आतमध्ये दाढ सुजल्यामुळे किंवा दाढ दुखत असल्यामुळे ती सूज आलेली होती आणि दाढ दुखण्याच्या वेदनाही बंद झाल्या, शांत झाल्या आणि ती मुलगी खेळायला लागली. हा तिसरा चमत्कार होता या रेकीचा. त्यानंतर त्यांनी पुढे 7 वर्ष 7 वर्ष लोकांची सेवा केली. लोकांना उपचार देऊन बरं केलं आणि त्यानंतर त्यांनी 2 ग्रँड मास्टर तयार केले. एक होते त्सुजिरो हयाशी आणि दुसऱ्या मिस हवायो टाकाटा. त्सुजिरो हयाशी हे जपानच्या सैन्यांमध्ये होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये ते व्यस्त झाले, बिझी झाले. पण मिस हवायो टाकाटा यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हवायो टाकाटा यांची पण जीवन कहाणी खूप सुंदर आहे. कधी जर वेळ मिळाला तर नक्कीच ऐकूयात. थोडीशी मोठी आहे, पण अतिशय रंजक कहाणी आहे. खूप प्रेरणा देणारी कहाणी आहे. तर मिस हवायो टाकाटा यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 82 ग्रँड मास्टर बनवलेत. ग्रँड मास्टर 82 ग्रँड मास्टर तयार केले आणि तेथून रेकी भारतामध्ये आली. समजलं? रेकी कुठून आली? ओके. आता बघा, ही रेकीची पुनर्स्थापना झाल्यानंतर रेकी जपानमधून आली. पण, पण, पण रेकी मूळची भारतातलीच आहे. भारतातलीच आहे. आपल्याच संस्कृतीतली आहे. जिला आपण खूप वेळा अनुभवलेलं आहे. अथर्ववेदामध्ये अथर्ववेदामध्ये जे 4 वेद आहे आपल्याकडे, त्या अथर्ववेदामध्ये रेकीचे उल्लेख आहेत. रेकीचे उल्लेख आहेत. गौतम बुद्धांनी कमलसुत्त नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये रेकीचे उल्लेख आहेत. रामायणातली एक कथा सांगतो. माहिती असेल तुम्हाला. प्रसिद्ध कथा आहे रामायणामधली. प्रभू श्रीरामचंद्रांनी अहिल्या नावाच्या एका महिलेला दगडी शिळेतून शापमुक्त केलं. ऐकली कथा? हो. येस, येस. तर या अहिल्याला दगडी शिळेतून शापमुक्त केलं म्हणजे स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून, रेकीच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांनी अहिल्याला शापमुक्त केलं. महाभारतातलं उदाहरण सांगतो. भगवान श्रीकृष्णांनी शिशुपाल आणि कुब्जा नावाची एक दासी, कंसाची दासी होती कुब्जा. हिचं कुबड, दोघांचंही शिशुपाल आणि कुब्जा यांचं कुबड आणि अंगविकृतीतून त्यांना मुक्त केलं. शरीर त्यांचं असं ओबड-धोबड होतं. त्यामधून भगवान श्रीकृष्णांनी स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून त्यांना मुक्त केलं. अजून थोडंसं जवळचं सांगतो. अजून जवळचं उदाहरण देतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली माहिती आहेत सर्वांना? येस, ओके. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवन काळातल्या बऱ्याच घटना आहेत, जिथे रेकी बघायला मिळते. पण सगळ्या घटना सांगणं शक्य नाही. एक घटना सांगतो. ज्ञानेश्वर माऊली आणि सोबत 3 भावंड या मिळून 4 भावंडांनी भिक्षा मागून आणली. भिक्षा मागून आणली. भिक्षेमध्ये भाकरीचं पीठ मिळालं. भाकरी थापण्यासाठी चूल नव्हती आणि भाकरी भाजण्यासाठी तवा नव्हता.
वाळीत टाकलेलं होतं, कुणाकडून मदत मिळत नव्हती, शेजाऱ्यांनी मदत टाळली. तेव्हा मुक्ताईंनी 3 दगड 3 दगड मांडून शेजारी काड्या लाकडं गोळा करून चुलीचा बंदोबस्त केला, चुलीची व्यवस्था केली. पण तवा भाकरी भाजायच्या कशावर? अस्वस्थ झाल्या, हताश झाल्या आणि मुक्ताईंनी ज्ञानेश्वरांना सांगितलं, "आज आपल्याला उपाशीच झोपावं लागेल. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे." ज्ञानेश्वर माऊलींनी बघितलं, पीठ आहे, सोबत भाजी आहे, फक्त भाकरी भाजायच्या आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, "मुक्ताई, तू भाकरी थाप, तू भाकरी थाप आणि माझ्या पाठीवर भाज." ज्ञानेश्वर माऊली पाठीवरती बसले. मुक्ताईंनी भाकरी थापली आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर भाकरी भाजल्या. हा चमत्कार रेकी आहे. संपूर्ण शरीरातली 7ही चक्रातली एनर्जी एका ठिकाणी एकत्रित करणे आणि त्यातून भाकरी भाजणे ही रेकी आहे. आणखीन जवळचं उदाहरण सांगतो. आणखीन जवळचं. सर्वांना माहिती आहे शिर्डीचे साईबाबा. सर्वश्रुत आहे. संत श्रेष्ठ साईबाबा. रेकीचं अतिशय प्रभावी उदाहरण. साईबाबा हे एका मोठ्या डेगीमध्ये, डेग म्हणजे मोठं पातेलं, 50-100 लोकांचा स्वयंपाक त्याच्यामध्ये, जेवण त्याच्यामध्ये बनतं. ती डेग. त्यामध्ये उकळत्या अन्नामध्ये, शिजलेल्या अन्नामध्ये साईबाबा हात घालायचे. ते अन्न मिक्स करायचे. शिजलं की नाही बघायचे. दुसरं उदाहरण, पाण्यामध्ये दिवे लावले. माहिती आहे सर्वांना पाण्यामध्ये दिवे लावले. ही रेकीच आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. यातून एवढंच सांगायचं आहे, की रेकी ही मूळची भारतातली आहे. जरी डॉक्टर मिकाऊ उसाईंनी पुनर्स्थापना जपानमध्ये केली तरीही. पण आपल्याला सवय आहे ना, बाहेरून आलं की मॉडर्न म्हणून स्वीकारायचं. मॉडर्न चांगलं असतं आणि आपण बाहेरून आलेली रेकी स्वीकारली. तर ही ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये आहे. सगळ्या महिलांनी एक अनुभव घेतलाय बघा, सगळ्यांनी. जर छोटं बाळ रडायला लागलं, छोटं बाळ रडायला लागलं आणि त्याला जर उचलून घेतलं, छातीशी लावलं की ते बाळ शांत होतं. माहिती आहे सगळ्यांना अनुभव. सगळ्यांनी घेतलाय. दुखणारे हातपाय थोडेसे दाबले, चेपले, की ते हातपाय दुखणं बरं वाटायला लागतं. हे अनुभव आपल्याकडे सर्वश्रुत आहे. फक्त आपल्याला ते माहीत नाही. काळाच्या ओघामध्ये ही विद्या लुप्त झाली. विसरलो आपण तिला. पण डॉक्टर मिकाऊ उसाई यांनी पुन्हा प्रस्थापित केली. समजलंय? समजतंय? समजलं असेल तर हात वरती करा. रेकी कशी आली? येस, ओके. थँक यू, थँक यू, थँक यू. तर रेकीचं काय तत्वज्ञान आहे? रेकीच्या पाठीमागे काय तत्वज्ञान आहे? जे शिकण्यासाठी आपण आहोत. रेकी शिकण्यासाठी काय तत्वज्ञान आहे? रेकी सोप्या तत्वज्ञानावरती आधारलेली आहे. रेकी कुठल्याही धर्माशी निगडीत नाही किंवा धर्माशी जोडलेली नाही. रेकी कुठल्याही जातीशी किंवा पंथाशी संबंध नाही. ती जोडल्या गेलेली नाही. रेकी शुद्ध प्रेम, करुणा आणि सेवा यावर आधारलेली आहे. समजतंय? रेकी काळी जादू म्हणजे ब्लॅक मॅजिक, तंत्र, मंत्र असलं काहीच नाही. रेकीमध्ये इगो नाही, अहंकार नाही. फक्त मानव आणि सेवा ही भावना आहे. तर रेकी काय आहे?
रेकी एक सुरक्षित उपचार आहे. नो एनी साइड इफेक्ट्स. एक सुरक्षित उपचार. रेकी जन्मदोष दूर करत नाही. रेकी नवीन ऑर्गन तयार करत नाही. रेकी जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडत नाही, इंटरफिअर करत नाही. रेकी दुवा म्हणून काम करते. रेकी ऊर्जा एकदा घेतली ती संपत नाही आणि कमीही होत नाही. पण लक्षात ठेवा, लेवल 1 जे आपण शिकत आहोत, ही स्वतःच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करण्यासाठी आहे. आजारानुसार हिलिंग आणि हिलिंगचा कालावधी ठरवण्यासाठी ऍडव्हान्स आणि मास्टर लेवल पूरक आहे. रेकी ही आध्यात्मिक वाटचाल आहे. अध्यात्माकडे घेऊन जाणारी एक वाट आहे. रेकी आपल्या स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवते आणि दुसऱ्याच्याही जीवनामध्ये तो बदल घडवण्यास सांगते. मी परत सांगतो, रेकी लेवल 1 फक्त एक दार आहे आणि रेकी लेवल 1 पुरती मर्यादित नाही. बिलकुल नाही. रेकी फक्त इथपर्यंतच मर्यादित नाही. हे फक्त एक दार आहे. खरं ज्ञान, खरी शक्ती ॲडव्हान्स लेवल आणि मास्टर लेवलमध्ये त्या शक्तिपातानंतर कळते. समजतंय? समजत असेल हात वर करा. येस. ओके, ओके. चला सर्वांचेच हात वर झाले. थँक यू. तर अशी खूप उदाहरणं आहेत. खूप उदाहरणं आहेत. ज्योती केनट मॅडम इथे बसलेले आहेत. त्यांचं स्वतःचं एक उदाहरण आहे. त्यांनी रेकी शिकून आज त्यांना मी आजच्या क्लासमध्ये इन्व्हाईट केलंय. त्यांनी त्यांच्या स्वतःमधले अनेक बदल, त्यातला एक विशेष महत्त्वाचा बदल, त्यांनी रेकी शिकून, ॲडव्हान्स आणि मास्टर लेव्हल शिकून, त्यांनी 14 वर्षाचा त्यांचा संधिवात हा आजार 1 ते 1.5 महिन्यात त्यांनी बरा केलाय. ज्योती केनट मॅडम त्यांचा व्हिडिओ ऑन आहे, बघू शकता. असे अनेक आहेत. योगेश सर आता जे होते मागच्या क्लासमध्ये, त्यांना लाईव्ह हिलिंग दिलं. प्रियांका मॅडम अजून एक होत्या, त्यांनाही लाईव्ह हिलिंग दिलं. चित्रा मॅडम असतील मागच्या क्लासमध्ये. त्या सरांनी आजारी असल्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यामुळे सुट्टी घेण्याचा विचार केला होता. पण 5 मिनिटाच्या हिलिंग नंतर क्लास संपल्याबरोबर ते जॉबला गेलेत आणि त्यानंतर आजही ते आपल्या क्लासमध्ये अटेंड आहेत. प्रियांका मॅडमांनी तर लगेच क्लास संपल्या सेकंड लेव्हलला ऍडमिशन घेतलं. इतका फरक मिळाला. तर रेकी खरोखर काम करते. तुमच्याही जीवनामध्ये हे बदल घडू शकतील. तुम्हीही दुसऱ्यांच्या जीवनात हे बदल घडवू शकतात. लक्षात घ्या. सो रेकी काय करू शकते, कशी आली, समजलंय? पुढच्या लर्निंगकडे जायचं. चला सगळे सिरियस झाले. एक छोटंसं प्रॅक्टिकल करूया. तयार आहात का? एक छोटंसं प्रॅक्टिकल. स्वप्नाली मॅडम व्हिडिओ. एक छोटंसं प्रॅक्टिकल करूया. तयार आहात सगळे? हे बघा, हे असे हात ठेवा, असे. दिसतंय? असे. ओके. एकदम रिलॅक्स. असे. बरोबर छातीला असे पॅरलल हात ठेवा, असे. तो सर्वांनी व्हिडिओ जर ऑन करून हे 2 मिनिटाचं प्रॅक्टिकल केलं, तर अतिशय प्रभाव जाणवेल तुम्हाला सर्वांनाही. अपर्णा मॅडम थोडं बसून घ्या 2 मिनिटासाठी. ओके. हलके डोळे बंद करा. डोळ्यांवरती कुठलाही ताण नकोय. ओके. संगीता मॅडम थोडेसे हात बाहेर घ्या, थोडेसे. येस. ओके. संगीता मॅडम. ओके. आणि एक मोठा श्वास घ्या. माया मॅडम. मोठा श्वास घ्या. सोडा. श्वासावर लक्ष द्या. एक मोठा श्वास घ्या आणि सोडा. ओके. आणि हात तसे आहेत तसेच उलटे करा. आता जमिनीकडे. व्हेरी गुड. आता मोठा श्वास घ्या.
आणि सोडा. पुन्हा एक मोठा श्वास घ्या आणि सोडा. ओके, रिलॅक्स. डोळे उघडा. ओके. 2 आणि 2 4 श्वास घेतले. या 2 वेगवेगळ्या श्वासांमध्ये काय बदल जाणवला? त्यानंतर हे मेडिटेशन काय आहे मी सांगेन. पण बदल काय जाणवला? कोण सांगू शकेल? का बदल मी सांगू? बघा, इट्स ओके. चला, कळालंय काहींना? तर ठीक आहे, मी सांगतो. वेळ जाणार नाही. ज्यावेळेस असा श्वास घेतला, त्यावेळेला श्वास छातीमध्ये अडकला. परत एकदा घेऊन बघा. हा श्वास छातीमध्ये अडकला आणि जेव्हा असा श्वास घेतला, त्यावेळेला पोटाच्या खालच्या भागाकडे किंवा खालच्या भागापर्यंत श्वास गेला. संगीता मॅडम, येस ओर येस? अनम्यूट करा. आता सर्वांना जाणवलं असेल. बरोबर आहे? हो. तर याचाच अर्थ चला या छोट्या प्रॅक्टिकलने एक छोटं एक 30 सेकंदाचं मेडिटेशन आहे. हे मेडिटेशन ध्यान मोठ्या मेडिटेशनकडे ध्यान किंवा मनाला एकाग्र करण्यासाठी हे मेडिटेशन अत्यंत अतिशय प्रभावी आहे. याचा अर्थ सरळ आहे, की आपण आपण घेणारे नाहीयेत, मागणारे नाहीयेत. आपण देणारे आहोत. लक्षात घ्या. पण चुकीच्या मानसिकतेमुळे काल परवा जे शिकलो ना आपण, चुकीच्या मानसिकतेमुळे आपण घेणारे झालोय. नाहीतर आपण घेणारे नाहीयेत. आपण देणारे आहोत. लक्षात घ्या. चला. तर एक गोष्ट सांगतो. आध्यात्मिक आहे, पौराणिक आहे. आवडेल गोष्ट? येस, ओके. प्राचीन काळातली गोष्ट आहे आध्यात्मिक. तिचा आणि रेकीचा संबंध आहे. एकदा एक ऋषीमुनी तपश्चर्येला बसले. तपश्चर्येला बसले. पूर्वीच्या काळामध्ये वर्षानुवर्ष तपश्चर्या चालायची. कठोर तपश्चर्या असायची. आणि हे ऋषी तपश्चर्येला बसले. त्यांची इच्छा होती भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याची. काय इच्छा होती? भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याची. आणि त्यांच्याकडून एक इच्छा वरदान स्वरूपात घ्यायची. काय इच्छा होती? की दैवी शक्ती माणसामध्ये आली पाहिजे. हसायला आलंय. ही त्यांची इच्छा होती. पण त्यांनी तपश्चर्या चालू केली. काही वर्षानंतर तपश्चर्या फळाला आली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. भगवान विष्णू त्या ऋषींच्या समोर आले आणि ऋषींना विचारलं, सांगा काय वरदान हवं आहे? त्यांच्या मनातली इच्छा ओळखली आणि विचारलं, काय इच्छा आहे? त्या ऋषींनी नमस्कार केला. भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि म्हणाले, भगवान, हे मानवी शरीर मातीचं आहे. हे मानवी शरीर मातीचं आहे. पण यामध्ये दैवी शक्ती प्रवाहित झाली पाहिजे. तिचं संप्रेषण झालं पाहिजे. भगवान विष्णू हसले. स्मित हास्य केलं, हसले आणि म्हणाले, की पृथ्वी म्हणजे या हा माणूस जो आहे पृथ्वीवरती, हा माणूस या पृथ्वीचे मंदिर आहे. आणि एक दिवस असा येईल, एक दिवस असा येईल, की ही दैवी ऊर्जा, ही दैवी शक्ती जिचं मूळ देवांमध्ये असेल, मूळ देवांमध्ये असेल, पण तिचा प्रवाह मानवाच्या हातातून होईल. आणि रेकीची बीज भगवान विष्णूंनी तिथे पेरली. समजलं? गोष्ट समजली? येस, ओके. छान. थँक यू, थँक यू. चला, मी काही प्रश्न विचारतो मी तुम्हाला. एक व्हॉलंटियर म्हणून. एक कुणीतरी एकाने हात वरती करा. बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा.
रेकी काय आहे जास्त पद्धतीने समजू शकेल, या एनर्जीला ग्रहण करू शकाल. ओके. व्हिडिओ बंद करण्याची गरज नाही. कंटिन्यू चालू करू शकताय. निर्मला मॅडम, ते कंटिन्यू चालू ठेवा. एक व्हॉलंटियर म्हणून कोणीतरी हात वरती करा. एक प्रश्न विचारायचा आहे छोटासा. कुणाला विचारू? सोपा प्रश्न आहे. कुणीही उत्तर देऊ शकेल. तुमची इच्छा विचारायची. नाही, ज्योती मॅडम नको. तुम्हाला अगोदरच माहिती आहे. कामिनी मॅडम यांना मी विचारतो. अनम्यूट करा कामिनी. नाही, तुम्हालाच विचारणं गरजेचं आहे. कामिनी मॅडम नमस्कार. कुठून आहात तुम्ही? नेटवर्क गेलंय कामिनी मॅडम तुमचं. येतोय आवाज? स्वप्नाली मॅडम अनम्यूट करा. आत्ताच व्हिडिओ ऑन केला आणि लगेच अनम्यूट करायला लावलं. नाही नाही, बोला बोला. एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. जर परमिशन असेल, परवानगी असेल तर विचारतो. येतोय माझा आवाज? येतोय तुम्हाला? बाकीच्यांना येतोय आवाज? येस, ओके. स्वप्नाली मॅडम तुमचाही आवाज गेलाय. अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा बोला सर. हा, आवाज गेला होता. एक साधा आणि सोपा प्रश्न विचारायचा आहे. असं कधी वाटलं तुम्हाला, जाणवलं की आपल्याही हातामधून ही ऊर्जा वाहू लागेल, संप्रेषण होईल, असं कधी वाटलंय? हा किंवा नाही? नाही नाही. वाटलं. येस. कधी विचार केलाय मी कुणाला तरी किंवा स्वतःलाही कुठल्या समस्येतून किंवा आजारातून बरं करू शकेल, असं कधी डोक्यात आलंय? नाही सर, मी ऑलरेडी 4 IVF केलेत. जवळजवळ मी 6 महिने ते वर्षभर झालं माझे दोन्ही गुडघे दुखतायत. एवढा त्रास माझे स्वतः होतोय. मी काही करू शकत नाही स्वतःसाठी पेन किलर घेतल्याशिवाय. ओके. तर इथे बसलेल्या बघा, ज्योती केनत मॅडम आहेत, त्यांच्याकडे बघा एकदा. त्या माझ्या स्टुडंट आहेत. 14 वर्षाचा जुना संधिवात. मी एक व्हिडिओ टाकला होता मी. अशी अनेक उदाहरणं आहेत की या लोकांनी शारीरिक वेदना, शारीरिक त्रास आणि त्यातून मुक्त झालेले आहात कायमस्वरूपी. तुम्ही होता. बघा, मी एक उदाहरण देतो आणखीन. तुमच्यासारखीच एक महिला, कामिनी मॅडम, तुमच्यासारखीच एक महिला माझ्याकडे आली. त्यांचं नाव अवनी जोशी. इतक्या डिप्रेशन मध्ये, इतक्या ओव्हर थिंकिंग मध्ये, प्रचंड मानसिक तणाव, प्रचंड, आणि काही फायनान्शियल स्ट्रगलही होता त्यांचा. म्हणजे माझ्याकडे जेव्हा आलं ना, त्यावेळेला त्यांना बोलताही येत नव्हतं. बोलताही म्हणजे त्यांना व्यक्त होता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं. त्यानंतर मी त्यांना 4-5 दिवस त्यांना हिलिंग दिलं. त्यांना हिलिंग केलं आणि त्यांच्यामध्ये इतके सकारात्मक, पॉझिटिव्ह बदल झाले, पॉझिटिव्ह चेंजेस झाले. आणि त्यानंतर त्या माझ्याकडे रेकी शिकल्या, ग्रँड मास्टरही झाल्या. त्यांनी त्यांच्या स्वतःवरती, स्वतः सेल्फ हिलिंगने अतिशय सकारात्मकरित्या, पॉझिटिव्हली चेंजेस केले. फायनान्शियल स्ट्रगल मधून बाहेर निघाल्यात. मानसिक, मेंटल लेवलवरती त्यांनी काम केलं. आताही त्या काही लोकांना रेकी शिकवतात. त्या नुसत्या स्वतः बाहेर नाही पडल्या, त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही सावरलं. हे सत्य उदाहरण आहे. तर फक्त रेकी शिकण्याची किंवा जाणून घेण्याची गोष्ट नाही. आपण जेव्हा रेकी शिकायला सुरुवात करतो, तेव्हा रेकी आपल्याला जगायला शिकवते. रेकी जगायला शिकवते. मी नेहमी सांगतो बघा, रेकी जगण्याची कला आहे. रेकी जगण्याची कला आहे. रेकी जगण्याची कला आहे. आणि रेकी जगायला शिकवते.
फक्त लक्षात ठेवा की रेकी योग्य पद्धत आणि योग्य शक्तिपात, योग्य पद्धत आणि योग्य शक्तिपात यानेच रेकी ऊर्जा काम करते. उद्या सकाळी आपला 6 वाजता, पहाटे सकाळी 6 वाजता शक्तिपात राहील. ओके. आणि ज्यांना आयुष्य बदलायचंय, ज्यांनी आयुष्य बदलण्याच्या प्रवासाकडे निघाला, त्या संकटातून, समस्येतून जर बाहेर पडायचंय, सुरुवात केली, तर उंच शिखर, सर्वोच्च शिखर जे आहे ते गाठायलाच पाहिजे सर्व. बरोबर आहे? येस, नक्कीच. उद्या सकाळी 6 वाजता, उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात राहील. हो, येस, येस. सगळ्यांचे प्रश्न घेतो. शक्तिपात अतिशय महत्वाचा आहे. शक्तिपात घेतल्याशिवाय, शक्तिपात झाल्याशिवाय रेकी आपल्या जीवनात, आयुष्यात येत नाही, काम करत नाही. तर शक्तिपात अतिशय महत्वाचा आहे. शक्तिपातासाठीचे 2-3 नियम आहेत तेवढे सांगतो आणि त्यानंतर ज्यांनी अनालाइज केला त्यांचे प्रश्न घेतो. शक्तिपाताच्या वेळेला अंघोळ करून बसणे, देवघरामध्ये, देवाऱ्यामध्ये धूप, दिवा, अगरबत्ती लावणे, ताजी स्वच्छ फुले वाहणे. जर देवघर नसेल तर जिथे बसलेले आहात तिथे एखादी अगरबत्ती लावणे. पायाखाली, पायाखाली जिथे बसलेलो आहोत मांडी घालून बसायचं आहे. पायाखाली आसन घेऊन बसायचं आहे. पायाखाली आसन घेऊन बसायचं आहे. आणि अतिशय महत्वाची सूचना सर्वांसाठी, आपल्या नावाने जॉईन व्हायचंय. जसं की मी आता बघतो इथे 1+ CPH काहीतरी नाव आहे. असं नकोय की आपल्या नावाने, जसं Xiaomi 2411 काहीतरी आहे, तर आपल्या नावाने जॉईन व्हायचं आहे. ओके. माया गायकवाड मॅडम, काय प्रश्न होता तुमचा? अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. सर्वांना समजलं? उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात आणि त्याचे नियम. हा माया मॅडम बोला. अनम्यूट करा मॅडम. थँक्यू निर्मला मॅडम. मॅडम अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा प्रभा मॅडम बोला तोपर्यंत. सर मागच्या वेळेस तुम्ही शक्तिपात दिला होता ना मागच्या गुरुवारी? हा, ज्यांचा, तुमचा झालाय, चित्रा मॅडमचा झालाय, तुमचा झालाय, तुम्हाला उद्या गरज नाही. नक्की हा ना? हा, येस येस, चित्रा मॅडमचा नाही झालाय. ओके, सॉरी. चित्रा मॅडम उद्या, उद्या, उद्या. सर माझा नाही झालं सर, उद्या करा ना. हो, उद्या, उद्या, माया उद्या. गायकवाड. ज्यांचा झाला, ज्यांचा नाही झाला त्यांचा उद्या होईल. हा बोला चित्रा मॅडम, अनम्यूट करा. ओके. नमस्ते, बोला. खाली बसता येत नाही. हा? खुर्चीवर, खुर्चीवर हा, बसा. पेशंट आहे आतमध्ये. तुम्ही हा. तुमचंच पेशंट गेलेत का? तुमच्याच पेशंट? खुर्चीवर बसा. कमरेपासून वरचा शरीराचा पूर्ण भाग दिसेल अशा स्वरूपामध्ये मोबाईलची अरेंजमेंट करून ठेवा. सगळ्यांनीच खुर्चीवर बसा, पायाखाली काहीतरी आसन ठेवा. ओके. सर आणखीन एक विचारायचं होतं. हा विचारा. आता मी ते रोज लिहिते 21 वेळा, 21 दिवस लिहायचंय ना, पण एक मग एकच 21 वेळा लिहिते, पण तीच 21 दिवस लिहायची आहे ना? एकदाच लिहायची. ठीक आहे, काय अडचण नाही. युनिव्हर्सला लवकर मॅसेज आहे. एकदाच लिहायची आहे 21 वेळा. अच्छा, मी रोज तीच लिहिते. मग आता 10 दिवस झाले, मग नंतर दुसरी लिहिली तर चालते का? चालते, चालते. दुसऱ्या दिवशी दुसरी 20 21 वेळा. बर बर, थँक्यू. असे अनेक कागद. ओके. सर तर आता पाणी मेडिटेशन घ्यायचं, नाही आहे का? पाण्यालाही सांगायचं.
2 हातामध्ये असं पाणी घ्यायचं आणि पाण्यालाही सांगायचं इच्छा पूर्ण झाली, हसायचं आणि पाणी प्यायचं. पाणी चार्जिंग. सो उद्याचा कळाला? येस सर. येस, ओके. थँक्यू माय मॅडम. आता मेडिटेशन नाही घेत सर, मेडिटेशन नाही घेत. हो, घेतोय. ओके. तर उद्या बरोबर 6 वाजता जॉईन करायचं आहे, लक्षात ठेवा. तो मेडिटेशन साठी जाऊया. थोडं पाणी पिऊन बसा. शक्तिपात अतिशय महत्वाचा विधी आहे. शक्तिपात घेणं गरजेचं आहे. शक्तिपात घेतल्यानंतरच रेकी आपल्या जीवनामध्ये येते, आपल्या आयुष्यामध्ये येते आणि काम करते. सो मेडिटेशन साठी जाऊया. पाणी पिऊन झालं असेल, एका जागेवरती बसा. एक पॉवरफुल अफर्मेशन्स, होपोनोपोनो प्रेयर्स विथ मेडिटेशन्स प्रार्थना करणार आहोत. ओके. ज्यांना शक्य आहे त्यांनी परत एकदा सांगतो, व्हिडिओ ऑन करा. ओके, चला. माधवी मॅडम दिसत नाही आहात तुम्ही. ओके, चला, थँक्यू. कामात असाल. जे लोक ड्रायव्हिंग करतायत, ट्रॅव्हलिंग करतायत, त्यांनी मेडिटेशन करण्याची गरज नाही. चष्मा काढून ठेवण्याची गरज नाही. ओके. निर्मला मॅडम, चष्मा काढण्याची गरज नाही. इट्स ओके. चला. सो एकदम आरामदायक स्थितीमध्ये बसा. आरामदायक स्थितीत. थँक्यू. हलके डोळे बंद. डोळ्यांवरती कुठलाही त्रास, ताण, तणाव बिलकुल नकोय. एकदम हलके. रिलॅक्स. संपूर्ण लक्ष श्वासावर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या श्वासावर. येणारा प्रत्येक श्वास सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे, प्रसन्नता घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास ताण, तणाव, चिंता, डिप्रेशन, नेगेटिव्ह विचार घेऊन जात आहे. येणारा प्रत्येक श्वास एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे. येणारा प्रत्येक श्वास सकारात्मकता घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास ताण, तणाव, चिंता, डिप्रेशन घेऊन जात आहे. प्रत्येक श्वासासोबत शरीर हलकं, रिलॅक्स आणि शिथिल होत आहे. प्रत्येक श्वासासोबत शरीर हलकं होत आहे. हलकं, खूप हलकं, आणखीन हलकं. माझ्या मागे मनात बोलायचंय, माझ्या मागे, हे ईश्वरा, हे परमेश्वरा,
आयुष्यामध्ये खूप काही दिलंस, तुझे आभार, तुझे धन्यवाद. हे ईश्वरा, तुला धन्यवाद. हे ईश्वरा, तुला धन्यवाद. तू सर्व काही दिलंस, तुझे आभार. कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कुठे राग, ईर्ष्या झाली असेल, त्यासाठी मला माफ कर. मला माफ कर. त्याबद्दल क्षमा कर. चुकून कुठे राग, ईर्ष्या झाली असेल, त्यासाठी मला माफ कर, क्षमा कर. मला सुंदर शरीर दिलंय, इतरांपेक्षा सुंदर शरीर दिलंय, त्याबद्दल तुझे आभार. थँक यू. हे ईश्वर, थँक यू. माझे सर्व अवयव अगदी सुरक्षित आहेत, सुरळीत कार्य करीत आहेत, त्याबद्दल तुझे आभार. माझे डोळे बघू शकतात, तुझे आभार. जर चुकून, कळत नकळत कुठे ईर्ष्या निर्माण झाली असेल, कुठे लोभ निर्माण झाला असेल, त्याबद्दल मला माफ कर. आय एम सॉरी. हे देवा, मला माफ कर. आय एम सॉरी. हे ईश्वरा, प्रत्येक क्षणाला तू मला मदत केली. या येणाऱ्या प्रत्येक श्वासासाठी, या संपूर्ण शरीरासाठी ईश्वरा, तुझे आभार. आय लव्ह यू गॉड. आय लव्ह यू. हे ईश्वरा, आय लव्ह यू. हे ईश्वरा, आय लव्ह यू. या सुंदर शरीरासाठी तुझे आभार, धन्यवाद. जी काही परिस्थिती आहे, मी आता जसा आहे, हे फक्त माझ्या विचारांमुळे आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. फक्त माझ्यामुळेच आहे, फक्त माझ्या विचारांमुळेच आहे. हे गॉड, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. प्लीज forgive me. Please forgive me. I am sorry. I am sorry. या संपूर्ण शरीराला जी ऊर्जा देतोयस, त्याबद्दल तुझे आभार. हे ईश्वरा, तुझे आभार. जर जन्म नसता मिळाला, तुझी कृपाही झाली नसती, त्याबद्दल तुझे आभार. हे ईश्वरा, तुझे आभार. मला जगण्याच्या लायक बनवलंस, तुझे आभार. हे ईश्वरा, तुझे आभार. मला सर्वोत्तम बनवलंयस, तुझे आभार. मला सर्वोत्तम बनवलंयस, तुझे आभार. आज माझाच दिवस आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. माझे विचार माझं जीवन घडवताय. प्लीज फॉरगिव्ह मी. माझे विचार माझं जीवन घडवताय.
मी जीवनातल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे. मी जीवनातल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे. माझं घर स्वर्ग आहे. माझं घर स्वर्ग आहे. माझं घर स्वर्ग आहे. मी ज्याही लोकांना भेटते ते ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत. मी ज्याही लोकांना भेटते ते परमेश्वर आहेत. माझं घर स्वर्ग आहे. माझं घर स्वर्ग आहे. मी जे खातो ते अमृत आहे. मी जे खातो ते अमृत आहे. मी जे खाते ते अमृत आहे. ते अमृत आहे. मी ईश्वराचा अंश आहे. मी ईश्वराचा अंश आहे. मी ऋषी मुनींचा वंश आहे. मी ऋषी मुनींचा वंश आहे. सगळं मला जे हवं ते मिळत आहे. मला जे हवं ते घडत आहे. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. I love you. I love you. I love you. I love you. Please forgive me. Please forgive me. Please forgive me. I am sorry. I am sorry. I am sorry. हे ईश्वरा खूप खूप धन्यवाद. 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 आय एम सॉरी. मला माफ कर. मला माफ कर. मला माफ कर. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. या परिस्थितीला माझे विचार, या परिस्थितीला, या स्थितीला माझे विचार कारणीभूत आहे. माझे विचार या परिस्थितीला कारणीभूत आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. हे ईश्वरा तुझे आभार, तुझे आभार. तू नेहमी माझ्या सोबत आहेस. हे ईश्वरा तुझे आभार. तू नेहमी माझ्या सोबत असतोस. थँक यू. आय लव्ह यू. थँक यू, थँक यू. मोठा श्वास. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. डोळे उघडायचे सर्वांनी.
कसं वाटलं? येस, छान. बघा, ही सुरुवात आहे. आपण अंतर्मनाचे दरवाजे उघडायला सुरुवात केलेली आहे. कुणाचे काही प्रश्न असेल तो विचारू शकता. येस, पूनम चौधरी मॅडम. अनम्यूट करा मॅडम. सर मला ना असं झोप येत होती, असं डुलकी येत होती, असं का होत होतं म्हणजे जेव्हा मी ते करू तुमचा आवाज येत होता पण मला ना असं डायरेक्ट असं झोपल्यासारखं होत होतं. येस, मेडिटेशन मध्ये झोप येत नव्हती, डुलकी नव्हती लागत. तर हा ध्यानाचा ट्रान्स आहे, ट्रान्स म्हणतात. त्या ट्रान्स मध्ये तुम्ही होता, पण शरीर तुम्हाला परत जागा करीत होतं. कॉन्शियस माइंड ओके. तुम्हाला परत जागा करीत होतं. त्याला कुठेतरी कदाचित भीती असेल पडताल. अच्छा, ओके. तेच मला 2-3 वेळा जाणवलं तसं मला माझं माझं म्हणून मी तुम्हाला विचारलं. आता फ्रेश वाटतंय की नाही? हो, खूप छान वाटतंय. येस, थँक्यू सर. येस, थँक्यू. याचा अर्थ तुम्ही ट्रान्स मध्ये होतात. ओके, ओके. मेडिटेशनचा तो ट्रान्स असतो. ओके. आणखीन कुणाचे काही प्रश्न, उद्याच्या शक्तिपाता संबंधात काही प्रश्न असतील? ओके, सो थांबूया आज आपण इथेच. उद्या सकाळी 6 वाजता शार्प, उशीर करू नका. ठीक आहे, क्लासचा पॅटर्न वेगळा, शक्तिपाताचा वेगळा. सर्वांनीच जे रेकॉर्डिंग ऐकताय त्यांनी पण उपस्थित राहायचंय. ज्यांचे व्हिडिओ बंद होते त्यांनी पण उपस्थित राहायचंय. ज्यांचे ऑन होते त्यांनी उपस्थित राहायचं आहे. ज्यांनी अगोदर घेतलाय त्यांनी उद्या शक्तिपात घ्यायचा नाही. ओके, अजून कुणाला जर घ्यायचा असेल, मित्र नातेवाईक अजून कुणाला, त्यांनाही सांगा, त्यांनाही बोलवा. थोड्या वेळाने लिंक येईल, ती लिंक त्यांना शेअर करा. शक्तिपातासाठीची अत्यंत महत्वाचा आहे शक्तिपात विधी. हा, धनंजय बुटेकर सर, अनम्यूट करा. माझ्या मुलासाठी घेता येईल का 12 वर्षाच्या? 12 वर्षाचा आहे का? हो. हा, घेता येईल 12 वर्षाचा. 12 वर्षापेक्षा जास्त घेता येईल. हा, 12 वर्षापेक्षा जास्त. ओके. हा, प्रभा मॅडम, अनम्यूट करा. तर आता जे तुम्ही मेडिटेशन दिलं ना ते रोज करायचंय का? रोज केलं तर खूप छान मॅडम. ओके. ओके, खूपच छान. कधीही करू शकतो आपण. कधीही करू शकता मॅडम, कधीही. ओके, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. त्याला खूप उशीर झालाय, पुढच्या क्लासची वेळ झाली. ओके, सो आज आपण येथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया नवीन ऊर्जेने, नवीन एनर्जीने, नव्या लर्निंगसाठी. उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं, तुमचे कोटी आभार. खूप धन्यवाद. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, याच इच्छेने. तथास्तु.